देवाचे भय म्हणजे एक आदर आणि श्रद्धा जे एखाद्याला इतर भीतींपासून मुक्त करते आणि नैतिक आचरणासाठी मार्गदर्शन करते. काय देवाचे भय आपणामध्ये आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 सर्व सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, कोणीही व्यक्ती, मग ती लहान असो वा मोठी, प्रत्येकाला काही ना काहीतरी भय असतेच. मनुष्याला अनेक प्रकारचे भय सतावित असते. मनुष्य आपापल्या परीने अशा भयांना सामोरे जातो, परंतु त्याला खात्री कधीच नसते की तो स्वतःहून किंवा दुसऱ्या मनुष्याच्या द्वारे या भयांवर मात करू शकेल. मित्रांनो, अशी वेळ कधी आपणावर आली आहे? आज आपण या भयावर परिपूर्ण मार्ग काढणार आहोत. आजच्या अध्ययनात आपल्याला यावरच इलाज मिळणार आहे. हा इलाज कोणता आहे? आमच्या सर्व भयापासून आम्हाला कशी सुटका मिळते हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही 33व्या अध्यायाला सुरुवात केली. आज 33वा अध्याय 12व्या वचनापासून पुढे आम्ही आमचे अध्ययन चालू ठेवणार आहोत. 12व्या वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो, ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडिले आहे, ते धन्य. जुन्या करारातील शास्त्रींच्या काळामध्ये इस्रायलाचा राजा खुद्द प्रभू परमेश्वर होता. परंतु त्यांनी आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रांकडे पाहिले, त्यांच्यामध्ये प्रचलित असलेली राजेशाही पाहिली, तेव्हा त्यांना आपलाही राजा असावे असे वाटू लागले व शमूएल संदेष्ट्याजवळ त्यांनी राजा मिळावा म्हणून हट्ट केला आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतःवरचे देवाचे राज्य नाकारले. त्याचा परिणाम काय झाला हे आपण राजांच्या व इतिहासाच्या पुस्तकात पाहिले. परमेश्वराची आमच्यावर सत्ता असणे म्हणजे शांती, सौख्य व समृद्धी यांचे राज्य असणे आहे. 33वे स्तोत्र 16वे वचनात आपण वाचूया, कोणीही राजा मोठ्या सैन्य बलाने जय पावतो असे नाही, वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही. श्रोत्यानो, जगज्जेता सम्राट नेपोलियन याने म्हटले की सर्वात मोठ्या सैन्याच्या बाजूने परमेश्वर असतो. परंतु त्याचे हे म्हणणे चुकीचे ठरले, कारण वॉटलूरच्या मोठ्या लढाईत त्याच्याकडे मोठे सैन्य असूनही तो हरला. ज्याच्याकडे मोठे सैन्य आहे किंवा सर्वात जास्त शक्तिशाली बॉम्ब आहे, त्याच्या बाजूने परमेश्वर नसतो. 33वे स्तोत्र 18 आणि 19 वचनात स्तोत्रकर्ता काय म्हणतो पहा. 18 आणि 19 वचने, पहा, जे परमेश्वराचे भय धरितात व त्याच्या दयेची अपेक्षा करीतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. आतापर्यंत जुन्या कराराचा जो आपण अभ्यास केला, त्यातील कित्येक घटनांवरून या वचनाची सत्यता पटते. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांना तो मृत्यूपासून, दुष्काळापासून वाचवतो व त्यांच्यावर त्याची सतत नजर असते. नंतर 21वे वचन, त्याच्या ठायी आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. श्रोत्यानो, परमेश्वर आनंदाचा उगम आहे व त्याचे भय धरणाऱ्या कोणालाही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. त्याच्यावर श्रद्धा ठेवणारा कोणीही फजित होत नाही. आता आपण 34व्या स्तोत्राचा अभ्यास सुरू करीत आहोत. 34वे स्तोत्र देखील सुटकेबद्दल आनंद व्यक्त करणारे स्तोत्र आहे. या स्तोत्राच्या सुरुवातीलाच एक स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दावीद शौलापुढून पळून जाऊन गथचा राजा आखिश याच्याकडे पळून गेला. पण त्याच्या दरबारातल्या लोकांनी दाविदाविषयी ओळख करून देताना म्हटले की ज्याच्याविषयी इस्रायलात विजयगीत गायले जाते की शौलाने 1000 मारले पण दाविदाने 1,00,000 मारले, तोच हा दावीद आहे. तेव्हा दावीद घाबरला व त्याने वेडेपणाचे सोंग करून तेथून आपली सुटका करून घेतली.
आपला खरा धोका या शत्रूच्या प्रदेशातच आहे हे त्याने ओळखले आणि तो इस्रायलाच्या माळ रानात लपायला निघून गेला. ज्या बलिष्ठी राजासमोरून तो पळून आला त्याचे नाव आखिश असे होते, परंतु या स्तोत्रातल्या स्पष्टीकरणात ते अहिमलेख असे दिलेले आहे. याचे कारण असे की जसे इजिप्तच्या राजाला फारो म्हटले जाई तसे त्या राजाची अहिमेलेक ही पदवी होती. त्यामुळे आखिश व अहिमेलेक या दोन वेगवेगळ्या नावांमुळे गोंधळून जायचे कारण नाही. आणि आता या स्तोत्राचा अभ्यास करीत असताना आपण या स्तोत्राची पार्श्वभूमी लक्षात ठेवूया. 34व्या स्तोत्राचे पहिले वचन सांगते, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. स्पष्ट आहे की दाविदाच्या जीवावर संकट बेतले होते आणि त्यातून त्याची सुटका झाली. त्याला त्याच्या या सर्व कठीण अनुभवांमधून जात असताना परमेश्वराची असीम कृपा अनुभवायला आली आणि परमेश्वराच्या चांगुलपणाचा त्याने अनुभव घेतला. त्याबद्दल तो परमेश्वराचे उपकार स्मरण करीत आहे. श्रोत्यानो, जेव्हा आपण संकटात असता तेव्हा काय आपण निराश होता, अपयशी झाल्याची तीव्र जाणीव आपणाला सतावते. दाविदाला जाणवले तो निराश झाला. तो नुसता इकडे तिकडे धावत होता आणि असं वाटलं की ह्याचा अंत होणारच नाही. निराश झाला आणि त्याला वाटले की एक दिवस माझा नक्कीच अंत होणार. तरी सुद्धा तो म्हणतो, मी परमेश्वराचे स्तवन करीन. सर्व काही सुरळीत चालले असताना देवाची स्तुती करणे मला चांगले जमते, परंतु थोडीशी परिस्थिती बिघडली की फारच कठीण जाते. परंतु दावीद म्हणाला की त्याचे स्तवन माझ्या मुखात सदैव राहील. आता 2 आणि 3 वचने पहा काय सांगतात. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरविल, दीन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. श्रोत्यानो, दावीद या ठिकाणी परमेश्वराची साक्ष देत आहे. आम्हीही आमच्या जीवनातल्या परमेश्वराच्या कृपेची साक्ष देणे आवश्यक आहे. त्याद्वारे 3 गोष्टी साध्य होतात. एक तर परमेश्वराचे गौरव होते, दुसरे म्हणजे इतरांना त्याची साक्ष ऐकायला मिळते, तिसरे म्हणजे आमचा परमेश्वरावरचा विश्वास अधिक दृढ होतो. 4थ्या वचनात दावीद म्हणतो, मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडविले. आपल्यापैकी प्रत्येक जण कसल्या ना कसल्या तरी काळजीत सतत असतो. कसले तरी भय आमच्या मनाला कित्येकदा ग्रासून टाकते. पण जर येशूद्वारे आम्ही प्रभू परमेश्वराला शरण गेलो तर माझी खात्री आहे श्रोत्यानो की जसे दाविदाला परमेश्वराने सर्व भयांमधून सोडविले तसेच तो आम्हालाही सोडवेल, कारण तो सामर्थ्यशाली आहे, मृत्युंजयही आहे. 5 आणि 6 वचने पुढे सांगतात, ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत. ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. श्रोतानो, दाविदाला परमेश्वराला त्याच्या साह्याबद्दल श्रेय देणे अयोग्य वाटले नाही. त्याला त्याची लाजही वाटली नाही. त्याउलट परमेश्वराने जे काही साह्य त्याला केले त्याविषयी तो लोकांना साक्षच देत होता. आज आपण परमेश्वराला त्याच्या साह्याबद्दल श्रेय देतो काय, की लोकांसमोर तसे करण्याची आम्ही लाज बाळगतो? दाविदाला त्याची लाज नाही तर अभिमान वाटला. पुढे तो 7व्या वचनात म्हणतो, परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. मला स्वतःला असे वाटते की या स्तोत्रात फक्त 3 ठिकाणी परमेश्वराच्या दिव्यदूतांचा उल्लेख आहे. मला वाटतं हा उल्लेख येशू ख्रिस्ताचा आहे. देह धारण करण्यापूर्वीच्या येशू ख्रिस्ताचा हा उल्लेख आहे. नवीन करारामध्ये अनेक ठिकाणी त्याने त्याच्या शिष्यांना संरक्षणाचे अभिवचन दिलेले आहे. इब्री लोकासपत्र 13वा अध्याय 5व्या वचनात तो म्हणतो, मी तुला सोडणार नाहीच, मी तुला टाकणार नाहीच. तसेच मत्ते कृशुवर्तमान 28वा अध्याय 20व्या वचनामध्ये तो म्हणतो, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. या प्रेमळ प्रभूचा दाविदाने अनुभव घेतला आहे. म्हणून तो 34वे स्तोत्र 8व्या वचनात म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. तुमच्यापैकी अनेकांना परमेश्वराच्या चांगुलपणाची अजून ओळख पडली नसेल. त्याची प्रेमदया, त्याची क्षमाशीलता, त्याची प्रीती, त्याची कृपा या सर्व गोष्टी जी व्यक्ती अनुभवते ती खरोखर सुखी आहे. प्रभुदेव जिवंत व खरा परमेश्वर आहे व जे त्याच्याकडे येतात
त्यांना तो घालून देत नाही. पुढे 10व्या वचनात तो काय म्हणतो पहा, तरुण सिंहासही वाण पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. श्रोत्यानो, जंगलचा राजा सिंह याची उपासमार होणे ही सहजासहजी होणारी गोष्ट नाही, परंतु त्याच्यावरही ती वेळ येऊ शकते. पण देवाचे भय धरणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. पुढच्या काही वचनांमध्ये दावीद आपल्याला बोध करीत आहे. त्यापैकी आपण 13वे वचन वाचूया. तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. आम्ही आमच्या जिभेला हवे तसे वळवल्याने किती अनर्थ होतो, नातेसंबंध कसे तोडल्या जातात, हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही. आणि नवीन करारातील याकोबाच्या पत्रातील 3ऱ्या अध्यायामध्ये जीभ आणि तिचे भुवन कसे आहे ते अगदी स्पष्टपणे दिलेले आहे. आम्ही परमेश्वराच्या कृपेच्या साह्याने स्वतःच्या जिभेला आवर घालायला शिकले पाहिजे. 15वे वचन पहा. परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. परमेश्वर खरोखर आमच्या प्रार्थना ऐकतो, त्यांची उत्तरे देतो. कधीकधी ते उत्तर आम्हाला पाहिजे तसे नसले तरी त्याचा अर्थ ते उत्तर परमेश्वरापासून नाही असा मुळीच होत नाही. 16व्या वचनात तो म्हणतो, वाईट करणाऱ्यांची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विनमुख होतो. श्रोत्यानो, दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर परमेश्वराच्या आमच्यापासून विनमुख होण्याने आमची आठवणही पृथ्वीवर राहणार नाही. म्हणजे परमेश्वराने आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडण्यासाठी आम्ही एकतर त्याला शरण जायला हवे, स्वतःची पापे पदरात घेऊन नम्र व लीन अंतकरणाने त्याला आपल्या जीवनाचा राजा बनवायला हवे. कारण पापक्षमेची शांती, मुक्तीचा आनंद व सार्वकालिक जीवनाची खात्री या सर्व गोष्टी आम्हाला केवळ आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून मिळतात व त्याचा पिता प्रभू परमेश्वर सर्व उत्तम गोष्टींचा दाता आहे. म्हणून परमेश्वराचे आम्हाला विनमुख होणे नको, तर त्याचा मुखप्रकाश आम्हावर पडणे हवे आहे. शेवटी प्रभू राया बिलगले तुझिया पाया गेले रे गेले माझे
18वे वचन पहा. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सन्निध असतो, अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीतो. प्रिय श्रोत्यानो, जेव्हा स्वतःच्या अपराधांची जाणीव होऊन आमचे हृदय भग्न व अनुतप्त होते व आम्ही ख्रिस्ताद्वारे परमेश्वराला शरण जातो, त्यावेळेस परमेश्वर आमच्या सन्निध असतो. नम्र जनांच्या तो सन्निध असतो. जर नम्रतेने तुम्ही स्वतःची पापे पदरी घेऊन येशू ख्रिस्ताकडे गेलात आणि त्याच्यावर विश्वास ठेवलात, तर तो तुम्हाला तारण देईल. पुढे 22व्या वचनात दावीद म्हणतो, परमेश्वर आपल्या सेवकांच्या जीवाचा उद्धार करीतो, त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही. जर ख्रिस्ताला तुम्ही आपला तारणारा म्हणून स्वीकारले आहे आणि परमेश्वराला आपले आश्रयस्थान बनवले आहे, तर तुम्हाला न्यायाच्या दिवशी दोषपात्र ठरविण्यात येणार नाही. जो परमेश्वराला आपले आश्रय बनवतो तो दोषपात्र होत नाही. 34वे स्तोत्र देवाचे भय धरणाऱ्यांसाठी एक सुंदर आध्यात्मिक आशीर्वाद आहे. आम्ही परमेश्वराद्वारे ह्या सुटकेची आशा बाळगू शकतो. त्याचे आम्ही नेहमी गुणगान करायला हवे, त्याचे स्तवन करायला हवे, कारण आमचा परमेश्वर महान आहे. आता आपण 35व्या स्तोत्राचा अभ्यास सुरू करीत आहोत. या स्तोत्रामध्ये दाविदाने आपल्या शत्रूंपासून आपली सुटका व्हावी म्हणून मदतीची याचना केली आहे. जेव्हा शौलाने दाविदाचा छळ केला त्यावेळेस लिहिलेले हे दाविदाचे स्तोत्र आहे. शमूएलाचे पहिले पुस्तक 24व्या अध्यायात या स्तोत्राची पार्श्वभूमी आहे. परमेश्वराने त्याच्या लोकांवर अन्याय करणाऱ्यांचा व त्याच्या शत्रूंचा न्यायनिवाडा करावा, अशी या स्तोत्राच्या द्वारे दाविदाने न्यायी परमेश्वराजवळ एक जोरदार मागणी केली आहे. काही लोक म्हणतात की ख्रिस्ती लोकांनी अशा प्रकारची प्रार्थना करणे योग्य नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने या संदर्भात एक दाखला दिला. तो दाखला एका विधवेने न्यायाधीशाकडे नेलेल्या आपल्या दाव्याचा होता. ती त्याला म्हणाली, माझा न्याय करून मला माझ्या प्रतिवाद्यांपासून सोडवा. त्या न्यायाधीशाने तिच्याकडे बराच काळपर्यंत दुर्लक्ष केले, पण शेवटी तिला न्याय मिळालाच. या दाखल्याचा अर्थ असा की प्रभू परमेश्वर या अन्यायी न्यायाधीशासारखा निर्दयी आणि कठोर नाही. तो कृपाळू, अद्भुत, आपल्या लेकरांना सहाय्य करण्याकरिता उत्सुक असलेला असा आहे आणि आमच्या तक्रारी घेऊन आम्ही त्याच्याकडे जायला हवे. प्रेषित पौलाने विश्वासणाऱ्यांसाठी एक इशारा दिला आहे. तो रोमकरासपत्र 12वा अध्याय आणि 19व्या वचनात आहे. रोमकरासपत्र 12वा अध्याय 19वे वचन. प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाढ द्या, कारण सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. आम्ही आमच्यावरच्या अन्यायाचा बदला घ्यायचा नाही, त्याविषयी आम्ही देवाकडे वळायला हवे. ते त्याचे काम आहे आणि तुमच्या व माझ्यापेक्षा तो अधिक चांगल्या प्रकारे ते काम करू शकतो. श्रोत्यानो, माझे वैयक्तिक नुकसान करणाऱ्या काही व्यक्ती माझ्या जीवनात आल्या. त्यांनी माझी सेवा संपुष्टात आणण्याचा अतिशय वाईट प्रयत्न केला आणि अशा वेळेस मी त्यांना प्रार्थनेद्वारे परमेश्वराच्या हाती सोपवून दिले. खरे तर मला त्यांचा सूड घेणे फारसे अवघड नव्हते, परंतु परमेश्वराच्या इच्छेनुसार मी त्यांना परमेश्वराच्या हातात सोपवून दिले. आणि प्रभूची स्तुती असो की हेच लोक भग्न हृदयाने व नम्रतेने माझ्याकडे परत आले व त्यांनी त्यांच्या दुष्ट कृतीबद्दल मनापासून क्षमा मागितली. आम्ही स्वतःच्या बुद्धीने जर सूड उगविण्याचा प्रयत्न केला असता तर कटुपणा वाढला असता. त्यांना पश्चातापाची संधी सहजासहजी मिळाली नसती. देवाच्या इच्छेविरुद्ध वागल्याने त्याच्या आशीर्वादाला आम्ही मुकलो असतो. कधीकधी असाही अनुभव आला की परमेश्वराने आमच्या शत्रूंना खरोखरच फार भारी धडा शिकवला. तात्पर्य हे श्रोत्यानो की अशा प्रसंगी आम्ही प्रत्येकाने विश्वासाने वागायला शिकले पाहिजे. जेव्हा दाविदाने हे स्तोत्र रचले तेव्हा तो संकटात होता. तो शौलापासून पळून गेला होता आणि त्याला शौलाला ठार करण्याची संधी मिळाली तरी त्याने त्या संधीचा फायदा घेतला नव्हता आणि शौलाला ही गोष्ट माहीत होती. शमूएलाच्या पहिल्या पुस्तकातील 24व्या अध्यायात आपण वाचले की शाऊल दाविदाला म्हणालाही की देवाने त्याचे राज्य काढून दाविदाला दिले आहे आणि दावीद त्याच्यापेक्षा अधिक नीतिमान आहे हे त्याला ठाऊक आहे. तरीही दाविदाबरोबर समेट करून त्याला घरी आणण्याऐवजी तो दाविदाशी शत्रुत्वच धरून होता. दाविदाने केलेली ही शापसूचक प्रार्थना फक्त वैयक्तिकच नाही तर ती भविष्य विदित करणारीही आहे. दाविदाचे या स्तोत्रातले हे चित्र
छळाच्या काळातल्या इस्रायलच्या अवशिष्ट लोकांचे आहे आणि त्या लोकांचा न्यायी शासनासाठीचा आक्रोश येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनाच्या वेळेस ऐकला जाईल. तो देवाचा न्याय अंमलात आणेल आणि देवाच्या निवडलेल्या लोकांना छळातून सोडवेल. वाचूया श्रोत्यांनो, 35 स्तोत्र 1-5 वचने. हे परमेश्वरा, मला विरोध करणाऱ्यांना विरोध कर, माझ्याबरोबर लढणाऱ्यांशी लढ. ढाल व कवच धारण कर, माझ्या साह्यासाठी उभा रहा. भाला हाती घे, माझा पाठलाग करणाऱ्यांचा मार्ग अडीव. मीच तुझे तारण आहे असे तू माझ्या जीवाला सांग. माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजित हो. माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो. ते वाऱ्याने उडून चाललेल्या भुसासारखे होत. परमेश्वराचा दूत त्यास उधळून लावो. या ठिकाणी दावीद आपल्या शत्रूंना देवाच्या हाती सोपवून देत आहे. या स्तोत्रात देवाच्या दिव्यदूताचा उल्लेख प्रतिकात्मक आहे. म्हणजे हा दिव्यदूत दुसरे कोणीही नसून मानव देह धारण करण्यापूर्वीचा येशू ख्रिस्त आहे. तो मुक्तिदाता आहे आणि देवाच्या न्यायाची अंमलबजावणी करणाराही आहे. आपण 6-8 वचने वाचूया. 35 अध्याय 6-8 वचने. त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडा हो. परमेश्वराचा दूत त्यांच्या पाठीस लागो. कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडिला. माझ्या जीवासाठी निष्कारण खाचही खणिली. त्याच्यावर नकळत आपत्ती येऊ. जो फासा त्याने गुप्तपणे मांडिला त्यात तोच गुंतून पडो. तो त्यात अचानक नाश पावो. श्रोत्यांनो, आजच्या काळात अशी शापसूचक प्रार्थना करणे योग्य नाही. कारण देवाने आम्हाला सूड घेणे त्याच्यावर सोपवून द्यायला सांगितले आहे. जर तुम्हाला वाटत असेल की परमेश्वर सूड उगवणार नाही तर तुम्ही चूक करीत आहात. तो सूड बुद्धीचा नसला तरी तो नक्कीच सूड उगवेल आणि त्याचे सूड उगवणे हे न्यायपूर्ण नीतिमानतेमध्ये व पावित्र्यामध्ये केलेले कृत्य असते. आम्ही आमच्या तक्रारी देवाच्या हाती सोपवून दिल्या की तो सर्व काही सुरळीत करतो. परमेश्वराच्या सेवकांना अकारण छळणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांवर परमेश्वराने नीतीने व न्यायाने कसा सूड उगवला हे मी अनेकदा जवळून पाहिले आहे. आणि परमेश्वराचे सूड उगवणे भयंकर असते. ही प्रार्थना केल्यानंतर दावीद पुढे काय म्हणतो ते पहा. 35 स्तोत्र 9 आणि 10 वचने. मग माझा जीव परमेश्वराच्या ठाई उल्हास पावेल आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणामुळे हर्ष करील. माझी सर्व हाडे म्हणतील, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? तू दीनास त्याच्याहून बलिष्ठ असणाऱ्यांपासून सोडवितोस. तू दीनास व कंगालास त्याला लुटणाऱ्यांपासून सोडवितोस. या दिवसात दावीद खरोखर एक अतिशय गरीब माणूस होता. तो हद्दपारीचे जीवन जगत होता आणि जे कर्जामध्ये बुडालेले होते, दुःखी, असमाधानी व जीवनाला कंटाळलेले लोक होते, ते त्याच्या संगती राहत होते. तेच लोक त्याला येऊन मिळत होते. त्याचे दारिद्र्य आणि खडतर जीवन यांच्यामध्ये ते त्याचे सोबती होते. परंतु तरीही श्रोत्यानो, परमेश्वर त्यांच्यासह होता आणि त्यांच्यापेक्षा जे बलवान होते त्यांच्यापासून देवाने त्यांची म्हणजे दावीद व त्याच्या सोबत्यांची सुटका केली. परमेश्वर दीन, दरिद्री, विधवा व अनाथ यांचा कैवारी आहे. तो जाचलेल्यांचा न्याय करणारा व वाकलेल्या उभे करणारा परमेश्वर आहे. आज जर आपण निराश्रित आहात, दीन आहात, गरीब आहात, विधवा आहात, अनाथ आहात, तर लक्षात ठेवा की जिवंत परमेश्वर आपल्या सोबत आहे. तो तुम्हाला सोडणार नाही, त्यागणार नाही. फक्त आपणाला त्याच्यावर विश्वास ठेवून, भरोसा ठेवून आपले जीवन जगणे भाग आहे. श्रोत्यानो, जर ह्या जिवंत परमेश्वरावर आपण अजूनही विश्वास ठेवलेला नाही, ख्रिस्ताद्वारे आपण अजूनही तारणाचा अनुभव प्राप्त केलेला नाही, आपल्या पापांची क्षमा प्राप्त करून घेतलेली नाही, तर आज आपणाजवळ संधी आहे. आपल्या जीवनाचं परीक्षण करा. परमेश्वराच्या वचनाच्या प्रकाशात, आरशात आपले जीवन न्याहाळून पहा आणि पहा की आपण कुठे आहात. परमेश्वराची इच्छा आहे की आपला नाश होऊ नये, परंतु आपणातील प्रत्येकाला अनंतकाळचे जीवन प्राप्त व्हावे. म्हणून श्रोत्यानो, वेळ गमावू नका. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. परमेश्वर पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने प्रार्थना करावी. आजचा प्रश्न,
34वे स्तोत्र हे कोणासाठी एक सुंदर आध्यात्मिक आशीर्वाद आहे? ए. देवाचे भय धरणाऱ्या, बी. वाद न करणाऱ्या, सी. चांगली कृत्ये करणाऱ्या, डी. देवाला खिन्न करणाऱ्या. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपण पाहिले की परमेश्वरच आम्हाला आमच्या सर्व भयापासून सोडवितो, परंतु त्यासाठी आम्हाला काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे. परमेश्वराची साक्ष आमच्या जीवनामध्ये असावी. आम्ही परमेश्वराचे भय धरले पाहिजे. आम्ही त्याच्याकडे दयेची याचना देखील केली पाहिजे. भग्न व अनुतप्त हृदय हे देवाला प्रिय असते, हे आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ठसविले पाहिजे. प्रियांनो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेण्यासाठी आपण प्रयत्नशील व्हाल काय? परमेश्वरच आम्हाला सुटका किंवा मुक्ती देतो यावर आपण विश्वास ठेवता काय? आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, आज आम्ही हे शिकलेलो आहोत की तुझं भय काय आहे. आणि प्रभूजी, आमच्याही जीवनामध्ये अनेक भय कशी असतात. होय प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे की आमच्या प्रत्येक भयापासून आम्हाला सोडविणारा, आमची मुक्ती करणारा तू जिवंत परमेश्वर आहेस. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाबा. आमच्या जीवनामध्ये केवळ तुझं भय आमच्या जीवनामध्ये असावं म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. तू आम्हाला सहाय्य कर आणि तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे होत राहू दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐक. आमेन. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.